सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 18. तर रात्रीचे खूपच उशिरा घरी पोहोचले होते सगळे. पण झोप कुणाचीही पूर्ण झाली नव्हती. पण तरीही शिवम पुन्हा कामावर जाणार होता, म्हणूनच लगेच त्याच दिवशी सकाळी सत्यनारायणाची पूजा आणि संध्याकाळी जागरण होतं. आणि हे सगळं आबासाहेबांनीच ठरवलं होतं. मग सगळं झालं. पण आता ही किती झोपाळू होती आपल्याला तर माहीतच आहे. सकाळचं सत्यनारायण झालं आणि दिवसभर सुद्धा बसायला टाइम नाही भेटला. आणि संध्याकाळच्या वेळी जागर पूजेला दोघे पण बसले होते. प्रिया, तिचे मम्मी पप्पा आले होते. पण कुणालच्या मैत्रिणीचं लग्न होतं, म्हणून ते पुन्हा लगेच जाणार होते, ते पण प्रियाला न घेता. कारण उद्या तसंही शिवम जाणार होता, मग तिला सोबतच घेऊन जाणार होता पहिल्यांदाच माहेरी. मग तोच सोडणार होता. आणि आता जागरणातील पूजा झाली आणि आता आईसाहेब म्हणाल्या, प्रिया, आसमीच्या रूम मध्ये सगळेजण पाहुणे झोपलेत, तू राजूंच्या रूम मध्ये झोपायचा आणि मी पहाटे आरतीला उठवायला येईल. तर तुम्ही जवळपास 4 वाजता केस धुवून आंघोळ करा, मगच खाली या. तीही म्हणाली, हो आईसाहेब, तुम्ही म्हणाल तसं. पण शिवम तर अजून मित्रांसोबत होता. कारण पहिली रात्र, मग वेगवेगळ्या टिप्स देणारच ना सगळे मित्र. पण आता ही गेली तशी लगेच झोपली. तो तर रूम मध्ये गेला, तर या महाराणी तर कसलीच फिकीर नसल्यासारख्या एकदम निवांत झोपा काढत होत्या. तसं पण आतापर्यंत शिवमने तिला खूप प्रेमाने आणि तिच्या म्हणण्यानुसार हँडल केलं होतं. कुठलाही त्रास तो खूप दिला नव्हता. तसं पण त्याने तिला दिलेला टाइम अजिबात वाया तर गेला नव्हता म्हणायचा. कारण ती एकदम चांगली मैत्रीण पण झाली होती आता. आणि त्याला मनापासून पसंत तर करतच होती. म्हणूनच तर तो आता तिच्या मनावर राज्य करत होता. पण काय उपयोग मनावर राज्य करून, हो की नाही? मनोमिलन तर झालं, पण तनाचं मिलन पण हवं ना. तिचं शरीर पण पूर्ण ताब्यात हवं ना. तिने तसं ते दिलं होतं, पण नुसतं कुस करायला आणि किस खायला, दुसरं कशालाच नाही. पण हे असं वर शेतात नांगर चालून काय उपयोग? खरी जमिनीची सुपीकता तर आतमध्ये असते ना, असं त्याचं म्हणणं होतं. आता ती खऱ्या अर्थाने त्याला कधी जवळ येऊ देणार हे त्याला पण माहिती नव्हतं. तसं पण उद्या तर तो पुन्हा कामावर जाणार होता. पण काय असेल ते फक्त आजचीच रात्र होती दोघांकडेही आणि त्याच्या हातात पण. पण आता हा एका रात्रीत काय देवी लावणार हे पाहणं खूप मजेशीर ठरणार आहे. आता तिची खरी सुंदरता कधी चाखायला मिळेल हेच बाकी होतं. मनाची डोळ्यांची भाषा तर जाणत होते दोघे, पण आता खरं आत्म्याचं आत्म्याशी मिलन या एका रात्रीत केलं की मग बस ती कायमची आपली, असं शिवम समजत होता. पण अजून तिला त्याच्या शरीराची गोडी तर लागलीच नव्हती, म्हणून ती बिनधास्त होती. ती हुरहुर, तो एकमेकांना जवळ ठेवणारा स्पर्श, असं काही झालंच नव्हतं दोघांमध्ये. पण आता तो रूम मध्ये आला तर तिला त्याने झोपेतून उठवलंच. पण असंही तिला कुणी झोपेतून उठवलं की ती खूप चिडायची. पण त्याच्यावर चिडणार नव्हती. त्याच्या हाताचा स्पर्श तिची पहिली कमजोरी होती आणि दुसरी कमजोरी होती ती त्याची कातील स्माईल.
आणि जी होताच गालावर खळी पडायची त्याच्या. आणि तो इतका सुंदर होता, त्याला तर तिच्यापेक्षाही सुंदर मैत्रिणी होत्या, पण एकावरही मन गेलं नव्हतं त्याचं. तसंही पहिल्या नजरेतील त्याचं पहिलं प्रेम तीच होती. म्हणूनच तर ती त्याच्या स्पर्शाने घायाळ होणं साहजिकच होतं. त्याने तिला झोपेतून उठवलं म्हणून तो सॉरी म्हणाला, पण ही त्याची तीही लगेच त्याच्या मिठीत स्वतःला घेऊन सामावली. पण नुसतं मिठी मारून, तिला कुस्करून त्याचं आता भागणार तर नव्हतंच. हो ना, वणवा दोघांच्याही मध्ये पेटायला हवा होता. पण त्याचा तो स्पर्श तिला खूपच रपटप वाटायचा पहिल्यापासून. म्हणूनच ती त्याला सतत अडवायची. कारण ही पडली शहरातली नाजूका आणि शिवमराजे पडले खेड्यातील. कसं केलं तरी दुसमुसळेपणा करणार ना. आणि या नाजूक बिजलीला नख जरी टोचलं तरी रक्त येईल अशी होती ती. म्हणूनच तर तिला त्याचा स्पर्श रपटप असला तरी खूप आवडायचा. म्हणूनच तर ती आता त्याला सतत अडवायची, पण नको म्हणायची, दुखतंय म्हणायची, रपटप स्पर्श होता म्हणून. तसं पण फक्त आजचीच रात्र ते सोबत आहे म्हटल्यावर तो तिचं काही ऐकणार तर नव्हताच. त्रास तर देणारच होता. पण आता तिला स्वतःपासून तो दूर अजिबात जाऊ देणार नव्हता. पण आता तिला त्याचा रपटपपणा, त्याचं पहिल्यांदा उतू जाणारं प्रेम सहन होतं की नाही हे पाहणं खूप मजेशीर असेल. त्याचा तो रपटप स्पर्श तिला खूप आवडायला लागला होता. म्हणूनच ती त्याच्या स्पर्शाने लगेच मोहरून जायची. तिला तो सतत जवळ असावा असं वाटत होतं, पण फक्त टच करायला. यापुढचे काहीच नको असं वाटायचं तिला. पण तो किती काही केलं तरी पुरुषच होता ना. तो पण तरुण, तडफदार, सळसळत्या रक्ताचा. मग पुरुषार्थ पण जागा होणं साहजिकच होतं. कारण इतकी सुंदर गोरी गोरी पान बायको त्याची इतकी सडपातळ बांधायची, तारुण्याने रसरसली एकदम, त्याला आवडते तशी, कवळ्या काकडीसारखी. मग आणि त्यातच आजची रात्र सोबत होती. मग तो थोडीच गप्प बसणार होता आणि तिला झोपू तर अजिबात देणार नव्हता. पण तसंही त्याला यायला आज रूममध्ये 12 वाजले होते. खूप सारा वेळ वायाला गेला होता. त्याने तिला झोपेतून उठवून खूप खूप टच करायला सुरुवात केली. तिला झोपू पण देईना. आणि ती त्याला म्हणावा तसा प्रतिसाद पण देईना. म्हणूनच तो म्हणाला, "ए राणी, नको ना झोपू प्लीज." आता इतका प्रेमाने म्हटल्यावर त्याचा हट्ट कसा मोडणार होती ती? तसंही ती समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक भावनांची कदर करणारी होती. तो पुन्हा म्हणाला, "ए बाळा, प्लीज झोपू नको ना माझ्याकरता." आणि तो इतका प्रेमाने म्हणाला म्हटल्यावर ती त्याला कडू कारली. "व्हा बाजूला" असं तरी कसं म्हणणार होती? पण तो जर जरा चिडून म्हणाला असता ना, "ए, झोपू नको," तर तर ती म्हणाली असती, "मी झोपणार, तुम्हाला काय करायचंय?" असं झालंच असतं ना. पण ती त्याच्या प्रेमाचा खूप आदर करायची. कारण खरं इतकं तिला समजून घेणारं, प्रेम करणारं सासर तिला त्याच्यामुळंच मिळालं होतं. हे फक्त आणि फक्त त्याच्यामुळे शक्य झालं होतं.
मग त्याच्या कुठल्याही गोष्टीला नाही कसं म्हणायचं? तसंही 2-3 दिवसांच्या दगदगीमुळे तिला झोप खूप येत होती. पण त्याचे होणारे ते स्पर्श तिला जागे राहण्यासाठी मजबूर तर करणारच होते. खूप खूप डोळे पेंगुळले होते. तरीही डोळ्यांची उघड-झाप करून ती जागं राहण्याचा प्रयत्न करतच होती. तसं पण कधी सवय नव्हती जागरणाची. आता शिवमला होती शेतात जाण्याची रात्रीची, हिला नव्हती. मग हे नवीन लग्न झालं, की असं होणं साहजिकच होतं तिच्यासाठी. पण तिला आता 1-2 वेळा असं वाटलं, की बाई उगीच आले आईसाहेबांचं ऐकून यांच्या रूममध्ये. आजची रात्र अस्मीच्या रूममध्येच झोपले असते तर बरं झालं असतं. निदान झोप तरी पूर्ण झाली असती. खरंच किती त्रास देतात हे, असं तिला वाटायला लागलं होतं. पण अजून खरा त्रास तर त्याने दिलाच नव्हता. त्याने तिला खूप खूप कुस्करली होती. म्हणूनच तिचं सगळं शरीर गरम झालं होतं आणि खूप खूप ठणकायला लागलं होतं. तिचे ते गुलाबी ओठ तर आता अक्षरशः त्याच्या किसमुळे लालचुटूक झाले होते आणि नुसते हुळहुळ करत होते. पण आता त्याचा तो स्पर्श नको मला असं तिला वाटत होतं. म्हणूनच ती त्याला 2-3 किस करायची आणि म्हणायची, "अहो, झोपा ना आता. माझं खूप अंग ठणकतंय." असं म्हणून ती त्याच्याकडे पाठ फिरून झोपायची आणि झोपली सुद्धा. आणि त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढून तिला गुदगुल्या करून म्हणाला, "ए राणी, प्लीज झोपू नको ना माझ्याकरता. अजून अजून थोडा वेळ जागं राहू की आणि अजून काहीतरी करू की." तीही म्हणाली, "अजून काय करायचंय? हे केलंय तेवढंच बस की आता." तो म्हणाला, "अगं, ह्याच्याही पुढे जाऊ ना." ती म्हणाली, "ह्याच्याही पुढे? म्हणजे कुठे हो?" आणि असं म्हणून ती हसायची आणि त्याचा पुरुषार्थ लगेच डाऊन व्हायचा. तिच्या इतक्या गोड हसण्याने आणि ती पुन्हा झोपायची. पण हा तिला झोपच येऊ देईना म्हणून पुन्हा गुदगुल्या करायचा. ती पुन्हा म्हणाली, "अहो, किती पुढे जायचं आहे ते तरी सांगा, म्हणजे मी अलार्म लावते तेव्हा उठता येईल ना. म्हणजे उठायला पण सोपं. आता झोपू का?" पण आता शिवमने डोक्यात हात मारून घेत म्हणाला, "अरे देवा! आता कसं सांगू मी हिला की ह्याच्याही पुढे जाऊ म्हणून? पण काही होऊ दे." असं म्हणून त्याने तिच्या सरळ पदरालाच हात घातला आणि ती त्याचा हात पकडून म्हणली, काय हवं आहे?" तो म्हणाला, "तू हवी आहेस कायमची मला." ती म्हणाली, "मग केलं की मी लग्न. हटवल्यात अटी. मग आता मी तुमचीच आहे ना. आई शपथ." तो म्हणाला, "तुझ्या आईला तर." ती म्हणाली, "अहो, शिव्या द्यायच्या नाहीत हां." तो म्हणाला, "अगं, तुझ्या आईने तर तुला माझ्यासोबत येण्यासाठी इथं ठेवलंय की नाही? मग मग त्याचा काहीतरी उपयोग तरी हवा ना." ती म्हणाली, "हो का? करा, करा. नक्कीच करा हां उपयोग. पण बघा किती वाजलेत आणि ही काय वेळ आहे का उपयोग करून घ्यायची?
झोपा ना तुम्ही पण. काय असेल ते उद्या करू बघा, असं म्हणून ती पुन्हा झोपली. पण शिवमने तिला अजिबात झोपू दिलंच नाही. तो म्हणाला, जाऊ दे, आता केव्हा ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं, त्यापेक्षा असं म्हणून त्यांनी सरळ तिच्या पुन्हा तोंडात तोंड घातलं आणि ती तोंड बाजूला काढून म्हणाली, अहो बस ना, किती आणि काय काय कराल हो. तो म्हणाला, फक्त हे एवढंच तर केलं, अजून कुठे काय केलंय ग. ती म्हणते, म्हणजे अजून पण असते होय. तो म्हणाला, मग अजून खूप काय काय असते, पण तू कुठे काय करू देतेस, नुसती हसतेस. तो म्हणाला, चल झोप आता अशी गप्प. तर यांचं मजेशीर संभाषण आपण पुढच्या भागात अजून ऐकूया. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. धन्यवाद.